गोनस आहे गोनस. बापरे बापरे बापरे. तर बघू शकता मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो. बघू शकता बांबूच्या खोडामध्ये कसा हा साप लपून बसलेला आहे. तर हा घोणस जातीचा साप आहे, विषारी. याला ग्रामीण भागात परड, परूड, आग्याफूक, कांबळ्या या नावाने ओळखला. तुम्हाला दिसला कसा दादा? बाहेरून आतमध्ये आलाय. अच्छा, बाहेरून आतमध्ये पण इथं बसला ना. तुम्ही ओळखला का घोणस आहे विषारी? माहिती आहे ना, खूप विषारी साप आहे बरं का, अजगर नाही आहे हा. तर आपण याला रेस्क्यू करून घेऊ मित्रांनो. एकदा ओळख सांगते तो, कारण एका ठिकाणी निवांत बसलाय म्हणून तुम्हाला ओळख देऊ शकते. त्रिकोणी आकाराचं जाडसर असं तोंड आणि अंगावर पूर्ण काळ्या धब्ब्यांची साखळी. पूर्णपणे तुम्हाला काळे 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 शंकरपाळे सारखे वरुद्राक्षाची जी माळ आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते धब्बे दिसते. याला लोक अजगर म्हणून फसतात. बऱ्याच लोकांना हा साप माहित नाहीये, आणि ज्यांना माहित नाही तर फक्त त्याच्या तोंडात एकच नाव येतं की हा अजगर आहे. पण अजगर हा एक बिनविषारी साप आहे मित्रांनो. आणि हा जो आहे गोनस म्हणजे इंग्लिश मध्ये रसल वायपर, हा एक विषारी साप आहे. विषारी म्हणण्यापेक्षा अतिविषारी. आपल्या भागामधले जे मुख्य 4 विषारी साप आहे, नाग, फुरसे, मण्यार आणि हा एक येतो घोणस, ही 1 नंबरला येतो. तर रात्रीचा निशाचर साप असल्यामुळे हा रात्रीचा जास्त फिरतो आणि हिवाळ्यातच जास्त करून रेस्क्यू होतात आम्हाला, कारण तो हिवाळ्यातच जास्त बाहेर पडतो. सगळी मोकळी जागा आहे, पळू पण शकते. तुम्ही थोडंसं लांब होता. तर कोणी असा पकडण्याचा प्रयत्न बिलकुल नका करू. याच्यासाठी प्रशिक्षण, अनुभव दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या आहेत मित्रांनो. कारण हा विषारी साप आहे. विषारी सापाबाबत आपण बिलकुलही रिस्क नाही घेऊ शकत. आणि दिसतो तसा शांत नाही, खूप असा चपळ साप आहे. तुम्हाला दिसताना वाटत असेल की खूपच शांत आहे, पण बिलकुल नाही. खूप असा चपळ साप असतो हा. आणि आम्हाला देखील पकडायला हा टफ असतो. तर थंडीमध्ये काळजी घ्या. घराच्या आसपास झाडाचा पालापाचोळा वगैरे क्लीन करताना काळजी घ्या. काय होतं, आपण पालापाचोळा क्लीन करत असताना हा दिसून येत नाही त्याच्यामध्ये, कारण ह्याची डिझाईन आणि वाळलेल्या पालापाचोळ्याची डिझाईन अगदीच सेम असते. त्याच्यामुळे पटकन हा आपल्या नजरेमध्ये येत नाही. आणि तुम्ही बघितलं की ते शांत बसला होता तो एका ठिकाणी. अशा वेळेस जर हालचाल नसेल तर बिलकुलच नाही कळत. त्यामुळे काळजी घ्या. धन्यवाद.